मित्रहो नमस्कार. आज इंटिग्रेशनचे काही रूल आपल्याला पाहायचे आहेत. राईट. याआधी आपण डेरिव्हेटिव्हचे रूल पाहिले होते. डेरिव्हेटिव्ह ऑफ u प्लस व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स. दुसरा पाहिला होता सबट्रॅक्शनमध्ये जर दोन टर्म आल्या तर डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा. प्रोडक्टमध्ये डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला मला मिळाला होता. डिव्हिजनमध्ये सुद्धा मिळाला होता. किंवा या टर्म अशा कॉम्पोजिट फॉर्ममध्ये आल्या तर मला चेन रूल वापरता येतो. ह्या चारही फॉर्ममध्ये मला डेरिव्हेटिव्ह काढता आला होता. राईट. तर आता आपल्याला इंटिग्रेशन पाहायचं डेरिव्हेटिव्हच्या अगेन्स्ट ऑपरेशन. डेरिव्हेटिव्हच्या अगेन्स्ट म्हणजे काय, अपोजिट कुठला ऑपरेशन आहे. डेरिव्हेटिव्हमध्ये स्मॉल चेंज आपण काढायलो त्या टर्ममधला विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, की या फंक्शनमध्ये किती चेंज व्हायला लागला आहे. राईट. चेंज हा इंडिव्हिज्युअल असतो, पण इथे मात्र मी एरिया काढायला लागलो आहे. इंटिग्रेशन काढणे म्हणजे एरिया काढणे, आणि हा एरिया परत कसा आहे, इरेग्युलर शेपचा आहे. राईट. विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे एक्स ॲक्सिस, आणि हा कर्व या दोघांनी मिळून कव्हर केलेला एरिया. परफेक्ट जर शेप असता तर फॉर्म्युला वापरला असता, पण इथं मला फॉर्म्युला वापरता येत नाही. रेक्टँगल, स्क्वेअर, सर्कल आला असतं तर ह्याचे फॉर्म्युले माझ्याकडे आहेत, पण इरेग्युलरचा मात्र नाही आहे. म्हणून खूप मोठा प्रॉब्लेम येतो आहे. आता मी कोणाचा विचार करायला आहे, एका इंडिव्हिज्युअल फंक्शनचा नाही, तर माझ्याकडे आता एकापेक्षा जास्त फंक्शन आहेत. एक एफ ऑफ एक्स आहे, जी ऑफ एक्स आहे ना, एच ऑफ एक्स आहेत. असे जर फंक्शन असतील, हे जर एकत्र आले त्यांच्यामध्ये 4 ऑपरेशन होतील, की ॲडिशन, त्यानंतर दोघांमध्ये सबट्रॅक्शन, दोघांचं डिव्हिजन, दोघांचं मल्टिप्लिकेशन किंवा दोघांचं डिव्हिजन. ओके. मग यामध्ये मला इंटिग्रेशन काढायचं आहे. आता अडचण कशी आहे की डेरिव्हेटिव्ह सारखं मला इंटिग्रेशनमध्ये हे चारीच्या चारी रूल मिळणार नाहीत. कारण हा जो रूल आहे ॲडिशन सबट्रॅक्शनचा, यामध्ये ॲडिशन सबट्रॅक्शनचा अर्थ 2 टर्म ऑपरेशन आहे, आणि प्रोडक्ट आणि डिव्हिजन हे सिंगल टर्म ऑपरेशन आहे. मी ज्या गोष्टी सांगायलो ह्या बेसिक आहेत, बॅकग्राऊंड आहे. हे बॅकग्राऊंड जर क्लिअर झालं तरच चॅप्टर सोपा जातो, नाही तर शेवटपर्यंत आपल्याला कळत नाही की हे काय चाललेलं आहे. ओके. त्यामुळे लक्षात राहू द्या की ॲडिशन सबट्रॅक्शन हे 2 टर्म ऑपरेशन आहेत, आणि प्रोडक्ट डिव्हिजन हे सिंगल टर्म ऑपरेशन आहे. आणि मग आता 2 टर्ममध्ये एरिया कसा काढता येईल. आता क्लिअर आहे, मी एक फंक्शन आहे, माझ्याकडे 5 एकर जमीन आहे. राईट. यू किंवा एफ ऑफ एक्स, आणि तुमच्याकडे तुम्ही जी हे फंक्शन आहेत, जमीन तुमच्याकडे एक्स किती आहे, 3 एकर आहे. आता हे 2 फंक्शन मिळून किती एरिया मिळायला लागला आहे. तुम्ही पटकन म्हणाल की हे दोन्ही मिळून म्हणजे या दोघांची ॲडिशन व्हायली, 8 एकर तयार व्हायला लागला आहे. याचा अर्थ काय की माझ्याकडे हा एवढा एरिया आहे. राईट. आणि तुमचा एरिया 3 एकर, म्हणजे हे पूर्ण फंक्शनचं एक्स ॲक्सिससोबत किती एरिया कव्हर केला आहे, 8. हा अडचण काही क्लिअर आहे. म्हणजे ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये हे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह सारखंच सेपरेट असते. हा माझा पहिला थेरम. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स, इंटिग्रेशन कॅन बी रिटन सेपरेट. ओके. यानं किती एरिया, याचा किती एरिया, याचा किती एरिया, दोघांचा एरिया वेगवेगळा काढणे आणि शेवटी ॲड करणे, हा रूल. सबट्रॅक्शनमध्ये सेम प्रोसेस, कारण सबट्रॅक्शनसुद्धा 2 टर्म ऑपरेशन, वेगवेगळ्या टर्म आहेत. माझ्याकडे 5 एकर आहे मी, आणि यातली मी 3 एकर तुम्हाला द्यायला लागलो आहे. ही झाली तुमची एक. आता माझ्यातून 3 एकर कमी व्हायला लागली म्हणजे शिल्लक किती राहील माझ्याकडे. राईट. असं जर विचारलं की सबट्रॅक्शन, की मी एरिया काढायलो आहे, माझ्याकडे एवढी जमीन आहे, त्यातली जी ऑफ एक्स एवढी जमीन गेलेली आहे, मग माझ्याकडे किती एरिया शिल्लक राहिला आहे. मग मला काय करावं लागेल, 5 - 3 म्हणजे 2, म्हणजे दोघांमध्ये इंटिग्रेशन जे आहे ते सेपरेट करायला मी. माझा एक एरिया किती होता, एवढा. तुमचा एरिया आता मिळालेला एवढा, राहिला किती, 2 एकर. राईट. म्हणजे सिंपल भाषेमध्ये हे 2 रूल मला इझिली मिळतात.
की दोन फंक्शन जर वजाबाकीमध्ये असतील तर इंटिग्रेशन सेपरेट काढायचं. ओके. पण राहिला प्रश्न आता प्रॉडक्ट आणि डिव्हिजनचा. एफ ऑफ एक्स इंटू जी ऑफ एक्स किंवा एफ ऑफ एक्स डिवायडेड बाय जी ऑफ एक्स. आता भागाकार आणि गुणाकार हे दोन ऑपरेशन हे सिंगल टर्म ऑपरेशन आहे आणि सिंगल टर्ममध्ये ऑपरेशन असेल तर एरिया किती हे सांगणं खूप अवघड आहे. एक गोष्ट मला सांगा की आज तुमच्याकडे 7 एकर जमीन आहे. ओके. आणि सध्या ती वडिलांच्या नावावर आहे. आता सांगा, मी जर तुम्हाला विचारलं तुझं इंडिव्हिज्युअल नावावर किती जमीन आहे, सांगता येते का? तुम्ही आणखी वेगवेगळे झालात का? नाही. म्हणजे एकत्र आहे. एकत्र म्हणजे सिंगल आहेत. आता सिंगल असताना तुमच्या नावावर याच्यातली किती एकर जमीन आहे? 7च्या 7 म्हणणार तू, पण 7 एकर तर वडिलाच्या नावावर आहे. तुझ्या नावावर किती येते? राईट. कारण तू, तुझा भाऊ, तुझी बहीण, तुझी आई वडील, आता एवढे जर लोक तुमच्या घरात असतील तर तुम्ही विचार करतात की माझ्या हिश्श्याला किती जमीन येणार. अवघड आहे का नाही? हे असं सांगता काय येईन मला, कारण फंक्शन हे सिंगल आहे. आता समजा हा एवढा प्लॉट तुमच्या नावावर आहे, राईट, एफ ऑफ एक्स. पण अजून एक फंक्शन आहे जी ऑफ एक्स, त्यानंसुद्धा त्याच प्लॉटवर हक्क सांगायला लागला आहे. म्हणजे इथं कोणतं ऑपरेशन सुरू झालं आहे? डिव्हिजन. वाद सुरू झाले का नाही? वाद म्हणजे काय? भागाकार, भागणे, एकमेकाचे तुकडे पाडणे. मग दोघंही जण या जमिनीवर जर हक्क सांगत असेल तर मला सांगा ही जमीन कुणाची? राईट. सांगता येते का? तुमच्या हिश्श्याची किती याच्यात? करेक्ट ॲन्सर मला देता येत नाही. काय कारण आहे? कारण डिव्हिजन हे सिंगल टर्म ऑपरेशन आहे आणि सिंगल टर्म ऑपरेशनमध्ये मला एरिया असा सेपरेट सांगता येत नाही, काढता येत नाही. आणि हेच मूळ कारण आहे इंटिग्रेशन अवघड जाण्याचं. ओके. मग डोक्यात फिट करा की जेव्हा दोन फंक्शन ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये असतील तेव्हा इंटिग्रेशन मला काढता येतं. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स. पण प्रॉडक्ट फॉर्ममध्ये जर दोन फंक्शन आले तर मात्र मला इंटिग्रेशन काढता येत नाही. डिव्हिजनमध्ये आले तरी इंटिग्रेशन काढता येत नाही. ओके. मग आता माझं एम काय? आणि प्रॉब्लेम तुम्हाला जवळपास 99% प्रॉब्लेम या चॅप्टरमध्ये याच टाईपची तुम्हाला प्रॉब्लेम दिलेले असतात की दोन फंक्शन किंवा दोनपेक्षा जास्त आहेत ते गुणाकारात किंवा भागाकारात. कारण ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये तर काही सरळ सरळ इंटिग्रेशन मिळतं, त्यामुळं कुठलाही प्रॉब्लेम अवघड नसणार. मग आता त्याआधी मला ह्या दोन फॉर्ममध्ये ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये इंटिग्रेशन हे सेपरेट काढलं जातं याचा प्रूफ पाहायचा आहे. ओके. प्रूफ करत असताना ह्या कॅल्क्युलसमध्ये हा सगळा पार्ट कॅल्क्युलसचा आहे. लिमिट, राईट, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन. इंटिग्रेशनमध्ये आता आपण इनडेफिनेट पाहायला लागलो, नंतर डेफिनेट पाहणार आहोत. पण या सगळ्यामध्ये एकमेकांमध्ये लिंक आहे. लिमिट एखाद्या व्हेरिएबलवर अप्लाय केलेलं बाउंड्री, त्यानंतर त्याच्यामध्ये झालेला बदल डेरिव्हेटिव्ह, त्यानं कव्हर केलेला एरिया इंटिग्रेशन. म्हणजे हे चॅप्टर एकमेकावर डिपेंड आहेत. लिमिट नंतर आपण डेरिव्हेटिव्ह पाहिला. डेरिव्हेटिव्ह हे स्पेशल टाईप ऑफ लिमिट आहे. इंटिग्रेशन हे डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट ऑपरेशन आहेत. म्हणजे यांची सगळ्याची एक लिंक आहे. मग आता यात लक्षात ठेवा की जेव्हा थेरम तुम्ही प्रूव्ह करता, आता इंटिग्रेशनचे इनडेफिनेटचे थेरम जेव्हा प्रूव्ह करणार तेव्हा डेरिव्हेटिव्हचा यूज करा. डेरिव्हेटिव्हचे थेरम आपण प्रूव्ह करताना आठवा आपण लिमिटचा वापर केला होता. म्हणजे इथं लिंक आहे. ओके. मग आपण पाहू की ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये इंटिग्रेशन कसं काढायचं आहे. तर पहिला थेरम माझा आहे, यात एफ अँड जी आर इंटिग्रेबल फंक्शन ऑफ एक्स. एफ अँड जी आर इंटिग्रेबल फंक्शन ऑफ एक्स. राईट. आता ह्या स्टेटमेंटचा अर्थ काय?
की एफ आणि जीचं इंटिग्रेशन काढता येतं विथ रेस्पेक्ट टू एक्सने. ओके, इंटिग्रेशन काढता येतं म्हणजे त्यांनी कवर केलेला एरिया विथ रेस्पेक्ट टू एक्समुळे तो मला काढता येतो. जसं की हे फंक्शन इंटिग्रेबल आहे. प्रत्येक फंक्शन इंटिग्रेबल असतेच असं नाही. आलं लक्षात? मी जर तुम्हाला एक पुस्तक दिलं आणि सांगितलं की हे वाचा आणि मला सांगा तुम्हाला यातलं किती कळालं, तर मी सांगाल याच्यातलं मला 50% कळालं, याच्यातलं 100% मला कळालं. राईट? विथ रेस्पेक्ट टू दिस बुक किती एरिया कवर झाला, किती नॉलेज तुम्हाला मिळालं. राईट? हे काढणे म्हणजे इंटिग्रेशन काढणे. राईट? पण जर मी तुम्हाला एक तमिळ पुस्तक दिलं आणि तुम्हाला सांगितलं की या पुस्तकातून किती नॉलेज मिळालं विथ रेस्पेक्ट टू नॉलेज, इथे विथ रेस्पेक्ट टू नॉलेज आपण इंटिग्रेट केलं होतं. पहिलं फंक्शन होतं एफ विथ रेस्पेक्ट टू एक्स. राईट? एक्स इज अ नॉलेज. आता या पुस्तकामुळे या ॲपमुळं तुमच्यात किती बदल झाला, किती एरिया तुम्ही कव्हर केला. राईट? तुम्ही सांगाल एवढं टक्के. पण आता तमिळ पुस्तक दिलं आहे, आता या पुस्तकामुळे तुमच्यात किती चेंज झाला आहे, तुम्ही या पुस्तकातून किती नॉलेज कव्हर केलं आहे, किती नॉलेज कव्हर केलं आहे तुम्हाला सांगता येत नाही, कारण तुम्हाला ते पुस्तकच वाचता आलं नाही. याचा अर्थ यामधला एरिया तुम्ही कव्हर करू शकला नाहीत. याचा अर्थ फंक्शन इज नॉट इंटिग्रेबल, याचं इंटिग्रेशन काढता येत नाही. त्यामुळे लक्षात राहू द्या की प्रत्येक फंक्शनचं इंटिग्रेशन काढता येतच असं नाही. म्हणून तुम्हाला सुरुवातीलाच दिले की एफ आणि जी हे दोन फंक्शन आहेत, याचं इंटिग्रेशन मिळते मला विथ रेस्पेक्ट टू एक्सच्या साहाय्यानं. ठीक आहे? मग या स्टेटमेंटला मला मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहिता येईल. मी गृहीत धरतो मग एफचं इंटिग्रेशन मिळतं, एफ इज इंटिग्रेबल फंक्शन आहे असं त्यांनी सांगितले मला थेरममध्ये. तर याचं इंटिग्रेशन म्हणजे यानं या एफनं कव्हर केलेला एरिया किती आहे ते मला माहीत नाही, तर मी गृहीत धरतो. लेट म्हणजे गृहीत धरणे की एफनं कॅपिटल एफ इतका एरिया कव्हर केला आहे. ओके. पुन्हा एक दुसरी मला गोष्ट सांगितली की जी इज ऑल्सो इंटिग्रेबल फंक्शन. जीचं इंटिग्रेशन मी गृहीत धरतो की जीनं किती एरिया कव्हर केला आहे, कॅपिटल जी ऑफ एक्स. ओके. स्टेटमेंटचा अर्थ मी लिहिला आहे मॅथमॅटिक्समध्ये. या स्टेटमेंट मला थोडंसं चेंज करता येईल. मला माहिती आहे की इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह एकमेकाच्या अपोजिट असल्यामुळे हे इंटिग्रेशन मला या साईडला जर नेलं तर डेरिव्हेटिव्ह तयार होतो. म्हणजे या स्टेटमेंटपासून मला दुसरं एक स्टेटमेंट मिळेल की स्मॉल एफ ऑफ एक्स इज हे इंटिग्रेशन विथ रेस्पेक्टिव्ह ही टर्म मी राईटला नेतो तर त्याचा डेरिव्हेटिव्ह तयार होईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एफ ऑफ एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स. राईट? अँड हे इंटिग्रेशन या साईडला नेतो म्हणजे स्मॉल जी ऑफ एक्स इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल जी ऑफ एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स. ओके. हे मला थेरममध्ये दिलेलं नॉलेज. मित्रो, मागच्या चॅप्टरमध्ये म्हणजे डेरिव्हेटिव्हमध्ये हा रूल मी प्रूव्ह केला होता. ॲडिशनमध्ये डेरिव्हेटिव्ह सेपरेट. आता मला इंटिग्रेशनमध्ये चेक करायचं आहे. राईट? इंटिग्रेशनमध्ये डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा आहे, तर मागच्या डेरिव्हेटिव्हच्या थेरमचा मला इथं वापर करून घ्यावा लागेल. काय माहिती आहे मला? वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एफ ऑफ एक्स प्लस कॅपिटल जी ऑफ एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स काय डेरिव्हेटिव्ह ॲडिशनमध्ये सेपरेट. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एफ ऑफ एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल जी ऑफ एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स. राईट? हे प्रूव्ह केलं आहे मी. आता यालाच थोडंसं एक्सटेंड करू आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एफ ऑफ एक्स म्हणजे काय, इथं स्मॉल एफ ऑफ एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल जी म्हणजे स्मॉल जी ऑफ एक्स. ओके. आणखी मला माहिती आहे की डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनमध्ये काय रिलेशन आहे. इंटिग्रेशन म्हणजे अँटी डेरिव्हेटिव्ह. इंटिग्रेशनची डेफिनेशन झाली. बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन हा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो मी राईटला घेऊन जातो. म्हणजे लेफ्टला मला मिळेल कॅपिटल एफ ऑफ एक्स प्लस कॅपिटल जी ऑफ एक्स इज इक्वल टू हा डेरिव्हेटिव्ह या साईडला गेला आहे, इंटिग्रेशन तयार होईल, याच्यावर इंटिग्रेशन अप्लाय होईल. स्मॉल एफ ऑफ एक्स प्लस स्मॉल जी ऑफ एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स. ओके. डेरिव्हेटिव्ह मी राईटला नेला, इंटिग्रेशन तयार झालं. आता यात पुन्हा कॅपिटल एफ आणि कॅपिटल जी म्हणजे काय मी गृहीत धरलं की कॅपिटल एफ म्हणजे इंटिग्रेशन ऑफ स्मॉल एफ विथ रेस्पेक्ट टू एक्स. मग मला लिहिता येईल इथं इंटिग्रेशन ऑफ स्मॉल एफ ऑफ एक्स विथ रेस्पेक्ट टू एक्स. आणि कॅपिटल जी ऑफ एक्स म्हणजे काय,
कॅपिटल जी ऑफ एक्स म्हणजे इंटिग्रेशन ऑफ स्मॉल जी ऑफ एक्स. सो इंटिग्रेशन ऑफ स्मॉल जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. राईट, याची व्हॅल्यू लिहिली मी, याची लिहिली. आणि राईट साईडला इंटिग्रेशन ऑफ ॲडिशन ऑफ दिस टू फंक्शन ॲज इट इज. म्हणजे याच्यामध्ये लक्षात आलं आहे की जर दोन फंक्शन हे ॲडिशनमध्ये होते तर इंटिग्रेशन काढायला होतं आपण. इंटिग्रेशनमध्ये दोन्ही इंटिग्रेशन सेपरेट काढता येतात. ओके, काय केल्यात, पहिल्यांदा दिलेलं फंक्शन त्याला कन्सिडर केलं मी की स्मॉल एफचं इंटिग्रेशन कॅपिटल एफ, स्मॉल जीचं कॅपिटल जी. हा इंटिग्रेशन मी राईटला आणला तर राईटला डेरिव्हेटिव्ह तयार झाला. ओके, त्यानंतर मला ॲडिशनचा रूल प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे मी डेरिव्हेटिव्हमध्ये जो ॲडिशनचा रूल आहे त्याचा वापर करायला आहे. ॲडिशनमध्ये डेरिव्हेटिव्ह सेपरेट. यानंतर याच्या व्हॅल्यू मी डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एफ आणि कॅपिटल जी इथं वरती आहेत ह्या यूज केल्यात. आणि लास्टला मी या डेरिव्हेटिव्हला राईटला आणले, इंटिग्रेशन तयार होईल. आणि लेफ्टला हे दोन फंक्शन्स सेपरेट आहेत. मग याचा अर्थ लिहिला आहे, कॅपिटल जीचा अर्थ लिहिला आहे. अडचण काही नसेल. तसंच मला आता दुसरा थेरम प्रूव्ह करायचा आहे. दुसऱ्या थेरममध्ये सुद्धा जर फंक्शन वजाबाकीमध्ये असतील तरी इंटिग्रेशन हे सेपरेट लिहिलं जातं. मग पहिल्यांदा मला दिलेलं स्टेटमेंट लिहा. काय स्टेटमेंट आहे, सिन्स एफ अँड जी आर इंटिग्रेबल फंक्शन ऑफ एक्स. हे मला सुरुवातीला स्टेटमेंट दिलेलं आहे. एफ अँड जी आर इंटिग्रेबल फंक्शन ऑफ एक्स. आता या स्टेटमेंटचा मला अर्थ लिहायचा आहे मॅथमध्ये. एफ इज इंटिग्रेबल म्हणजे एफचं इंटिग्रेशन मिळतं, किती मिळतं, गृहीत धरा. लेट इंटिग्रेशन ऑफ स्मॉल एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, समजा कॅपिटल एफ ऑफ एक्स आहे. अँड जीचं इंटिग्रेशन मिळतं, जी इज ऑल्सो इंटिग्रेबल. सो इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज कॅपिटल जी ऑफ एक्स. ओके, या स्टेटमेंटला मला असंही लिहिता येईल, हा इंटिग्रेशन राईटला गेला तर स्मॉल एफ ऑफ एक्स मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एफ ऑफ एक्स. या इंटिग्रेशनला राईटला नेतो, स्मॉल जी ऑफ एक्स इज डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल जी ऑफ एक्स. ओके, हे स्टेटमेंटचा अर्थ मी मॅथमध्ये लिहिला आहे. पुढे मला मागच्या चॅप्टरचा रेफरन्स घ्यायचा डेरिव्हेटिव्हमध्ये. हा रूल कोणता, वजाबाकीचा. वी नो दॅट, मला काय माहिती आहे की डेरिव्हेटिव्हमध्ये जर दोन फंक्शन वजाबाकीमध्ये असतील तर डेरिव्हेटिव्ह हा सेपरेट लिहिला जातो. बरोबर. एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह कॅन बी रिटन सेपरेट. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एफ ऑफ एक्स म्हणजे काय, हा इथं स्मॉल एफ ऑफ एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल जी ऑफ एक्स स्मॉल जी ऑफ एक्स. ठीक आहे. बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. इंटिग्रेशनची डेफिनेशन काय, अँटी डेरिव्हेटिव्ह. हा डेरिव्हेटिव्ह मला राईटला नेता येईल. मग लेफ्टला काय राहील, कॅपिटल एफ ऑफ एक्स मायनस कॅपिटल जी ऑफ एक्स इज इंटिग्रेशन ऑफ, यावर इंटिग्रेशन आपला होईल, हा डेरिव्हेटिव्ह राईटला चालला आहे, स्मॉल एफ ऑफ एक्स मायनस स्मॉल जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, बट कॅपिटल एफ ऑफ एक्स इज व्हॉट, कॅपिटल एफ ऑफ एक्स म्हणजे इंटिग्रेशन ऑफ स्मॉल एफ ऑफ एक्स अँड कॅपिटल जी ऑफ एक्स मीन्स इंटिग्रेशन ऑफ स्मॉल जी ऑफ एक्स. कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इंटिग्रेशन ऑफ स्मॉल एफ ऑफ एक्स मायनस कॅपिटल जी म्हणजे इंटिग्रेशन ऑफ स्मॉल जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. राईट साईडला राईट साईड. राईट. आता हे दोन फंक्शन इंटिग्रेशनमध्ये सबट्रॅक्शनमध्ये होते तर मला कसे लिहिता आले, सेपरेट. ओके, म्हणजे ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये इंटिग्रेशन कॅन बी रिटन सेपरेट. ओके, तिसरा आणखी थेरम आहे की इफ के इज एनी कॉन्स्टंट अँड जी एफ इज इंटिग्रेबल, असं जर असेल के इंटू एफ ऑफ एक्स डी एक्स, तर के हा कॉन्स्टंट आहे
आणि कॉन्स्टंट ही टर्म नेहमी ऑपरेशनच्या बाहेर असते. लिमिटमध्ये कॉन्स्टंट आउटसाईड द लिमिट, डेरिव्हेटिव्हमध्ये कॉन्स्टंट आउटसाईड द डेरिव्हेटिव्ह. तसंच इंटिग्रेशनमध्ये सुद्धा कॉन्स्टंट हे इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. ओके, मग हा थेरम, हा तिसरा थेरम आहे माझा, मला प्रूव्ह करता येईल. मला पहिल्यांदाच स्टेटमेंट दिलेलं असेल एफ इज इंटिग्रेबल फंक्शन ऑफ एक्स. ओके, याला मी लिहून घेतो. एफ इज इंटिग्रेबल फंक्शन ऑफ एक्स. काय अर्थ आहे की एफचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्सनं मिळतं. मग मी गृहीत धरतो की जर मिळत असेल तर त्याचं इंटिग्रेशन कॅपिटल एफ ऑफ एक्स. इंटिग्रेशन म्हणजे एरिया, त्यानं कव्हर केलेला एरिया हा एवढा असेल. एकदा स्टेटमेंट आणि स्टेटमेंटचा अर्थ मी जेव्हा लिहिलो त्यानंतर मागच्या चॅप्टरचा रेफरन्स यूज करा. वी नो दॅट डेरिव्हेटिव्ह आठवा, डेरिव्हेटिव्ह ऑफ के टाइम्स कॅपिटल एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज के डेरिव्हेटिव्हच्या बाहेर एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, मग केला के ठेवतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एफ ऑफ एक्स काय, याच्यावरून मला लिहिता येईल की जर एफ इंटिग्रेबल फंक्शन आणि इंटिग्रेशन कॅपिटल एफ ऑफ एक्स असेल तर हा इंटिग्रेशन राईटला गेला तर स्मॉल एफ ऑफ एक्स मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ कॅपिटल एफ ऑफ एक्सच्या ऐवजी मी स्मॉल एफ ऑफ एक्स मला लिहिता येईल. ठीक आहे, पुन्हा हा डेरिव्हेटिव्ह मी राईटला नेतो. काय राहील, के इंटू कॅपिटल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ के इंटू स्मॉल एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि या ठिकाणी कॅपिटल एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू काय आहे पहा. कॅपिटल एफ ऑफ एक्स म्हणजे इंटिग्रेशन ऑफ स्मॉल एफ ऑफ एक्स. सो के इंटू इंटिग्रेशन ऑफ स्मॉल एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इंटिग्रेशन ऑफ के इंटू एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, या रूलमध्ये काय लिहिले मी की के हा जर एखाद्या फंक्शनसोबत असेल इंटिग्रेशनमध्ये त्यावेळेस हा के इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिता येतो. ओके, म्हणजे मी आज हे 3 थेरम प्रूव्ह केले की इंटिग्रेशन जर फंक्शन ॲडिशन आणि सबट्रॅक्शनमध्ये असतील 2 फंक्शन तर इंटिग्रेशन सेपरेट लिहायचे. ओके, आणि दुसरा जो आहे कॉन्स्टंट जर त्या फंक्शनसोबत असेल इंटिग्रेशनमध्ये तर कॉन्स्टंटला इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या. मला वाटतं या 2 गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्यात आणि हेही लक्षात आलं की प्रॉडक्टमध्ये आणि डिव्हिजनमध्ये मला इंटिग्रेशन काढता येत नाही. ओके, एवढ्या नॉलेजवर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम पाहू, काही ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये इंटिग्रेशन कसं काढायचं आहे. ओके, चला बाय.